ढोल ताशांच्या गजरात भर पावसात सातपूरच्या राजाचे आगमन। रिद्धी सिद्धीसह शेषनागावर विराजमान असलेल्या विष्णुरूपी सातपूरच्या राजाचे गणेश मूर्तीचे मंगळवारी सायंकाळी भर पावसात मोठ्या उत्साहात आगमन झाले। यावेळी ढोल ताशा, ढोल पथक, डीजेच्या तालावर तरुणाई जल्लोषात थिरकली होती। ठिकठिकाणी भाविकांनी सातपूरचा राजा गणरायाचे पूजन केले। या प्रसंगी मिरवणुकीत माजी सभापती उषाताई शेळके, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, सीमाताई निगळ, माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, रिपाई नेते प्रकाशजी लोंढे, भाजपा नेते महेश हिरे, धीरज शेळके, गोकुळ निगळ, रवींद्र देवरे, निवृत्ती इंगोले, करण गायकर, लोकेश गवळी, नानाजी लोंढे, विक्रम नागरे, गौरव जाधव, जीवन रायते, भूषण लोंढे, परशुराम साठे, सार्थक नागरे, राजाभाऊ खताळे, चेतन खैरनार, विजय शिंदे आदी जणांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी सर्वपक्षीय मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। बाईट। सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून गेल्या 10 वर्षांपासून सातपूरचा राजाची प्रतिष्ठापना करण्यात येते। स्थापनेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी 26 फूट उंच असलेली रिद्धी सिद्धीसह शेषनागावर विराजमान विष्णुरूपी गणेश मूर्ती सातपूर परिसराचे आकर्षण ठरली आहे। या गणेशोत्सव मंडळाने विविध स्पर्धा, सौभाग्यवतीचा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलंय। महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री महाशिवराण कथा, गणेश गायकवाड यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान कार्यक्रम, गणेश रंगभरण स्पर्धा, भारुड गीते, कानबाई व सप्तशृंगी माता गीते, वासुदेव गवळण, पोवाडा, लावणी, श्री श्री संतोषगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन आदी कार्यक्रमांची रेलचेल आहे। या मंडळाचे संस्थापक धीरज शेळके, राजेश खताळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका उषा शेळके, दीपक लोंढे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले। तुफान वारा पाऊस धारा कधी ना आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे। हा जाणता राजा सुद्धा या तुफानातला दिवाच आहे आणि वरून राजा नाही तो सुद्धा या मंडळावर खुश आहे। जोपर्यंत तुम्हाला संकट येत नाही तोपर्यंत तुमची कसोटी लागत नाही। आपल्यावर संकट नाही आलेलं, आपल्यावर वरून राजा खुश झालाय। त्याला सुद्धा आनंद झालाय की सुरुवात अशी ते शेवट कसा असेल। शेवट आम्हीच करू, कोणाचा करायचा कोणाचा करायचा नाही। शेवट करण्याची धमक इथं सर्व पक्षीय लोक आलेत। सर्व पक्षाचे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, अजून एकाचं नाव घेण्यापेक्षा सर्वच पक्षाचे लोक आलेत, चांगले आलेत। आणि मी प्रथमतः शुभेच्छा देईल सर्व भावी नगरसेवकाच्या नावाने स्वागत। कळत न कळत राजाभाऊ अतिशय परिपक्वतेने बोलत असतात, तरी पण कळत न कळत कोणाचं नाव राहिलं असेल, कोणाचा सन्मान राहिला असेल तर मोठ्या मनाने तुम्ही माफ केलं पाहिजे। कारण हे लेकरं ज्या ताकदीनं कार्यक्रम करीत असतात ना, आम्ही सर्व जे आलोय तुमची बळ वाढवायला, तुमची हिंमत वाढवायला, तुमची ताकद वाढवायला आणि भाषण करणार निघून जाणार आहे। तू 10 दिवसाचा कार्यक्रम मला कोण म्हणता, कोणाचा शिवपुराण आहे, कोणाला प्रसाद द्यायचा आहे, कोणाचं येतोची स्वागत करण्याची ही सर्व यंत्रणा जगदीश राजाच्या नावाने राजा गदा बोलणार आहे। आणि पद्धतीने यंत्रणा करत असताना शासन आणि प्रशासन सुद्धा आपली दखल घेते। हे दोनच मंडळी भाऊ तुम्हाला मुद्दाम सांगतो, कदाचित तुम्हाला शिफारस करण्याची गरज पडेल। एक आहे सातपूरचा जाणता राजा आणि दुसरा आहे पेरू, हे दोन्ही मंडळ एकच आहे। त्या मंडळाला संस्थापक राजाभाऊ तो लवकर पुढे येत नाही। तो याला दोन थोडे दानशूर लागतातच। एक दानशूर आहे तो धीरज पुढे गेला, ए अरे पुढे तुला करण घातली टोपी, करणची टोपी काय बाबा, आणि दुसरा दीपक राणा लोंढे। हे लोक दोन जण ह्या दोन मंडळाला मी म्हणत नाही पाहिजे थोडी मदत करतात, पण मी त्यांना जाहीरपणे सांगणार बाबांनो आर्थिक बाब कमी पडणार नाही, त्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्यांचा स्वागत करा। शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा दोघांनी गणराया सुद्धा तुम्हाला कमी पडू देणार नाही, इलेक्शनला सुद्धा मताचं सुद्धा तुम्हाला कमी पडू देणार नाही। कोण येईल त्याला आरोप करून गणराया तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि आशीर्वाद स्टेज नाही, परंतु तरी मी प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही वर्षानुवर्षे काम करत असता, ज्या नेत्याने काम करत असतात, निस्वार्थीपणे काम करतात। कार्यकर्त्याच्या स्टेज कसा आणायचा, मांडव कुठून आणायचा, कोणाला हार आणायचा, कोण म्हणता असं, हे एवढं सोपं काम नाहीये। हे अतिशय अवघड काम आहे। एखाद्याला टोपी जरी राहिली, एखादा भाषण राहिलं, एखादं नाव राहिलं, तो नंतर सांगतो अरे मला बोलवलं माझं नाव नाही घेतलं।
परंतु तेवढी धार्मिक भावना आपण जपताय. त्या मंडळाचे दोन प्रमुख आधारस्तंभ आहे, ती म्हणजे जपण्याची पद्धत, दुसरी धार्मिक भावना जपण्याची पद्धत. ही जपण्यासाठी आणि श्रावण मास जरी संपला तरी मला म्हणावं लागेल, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोळीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊनकडे. किती संकटाचे दिवस आले पण विघ्न हर्त्याचं नावच संकटमोचन आहे. मी दुसऱ्या संकटमोचनाचं नाव नाही घेत. आपला संकटमोचन हा गणराय आहे. एकदा गणरायाच्या नावाने जोरात तुम्ही स्वागत केलं पाहिजे. थांब, तुम्हाला भेटायला आलं मला माहिती आहे, तुला अभिनंदनच आहे. तू सुनील वाटे एकदम जोरदार आहे, तुम्ही थांब. बाबांनो, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करणार आहे की कायदा सुव्यवस्था आपल्याला पाळायची आहे. आता जे उठणारे खरं वादळ, जी गर्दी प्रचंड होणार आहे ती निवडणुकीची होणार आहे. आपण याला निवडणुकीचा टच देणार नाही, कधीच देऊ पण नका. जे येईल त्याचं स्वागत करा, जो येणार नाही त्याचं स्वागत करा. भर पावसामध्ये जेव्हा ही प्रचंड गर्दी उभी राहते ना, तेव्हा पीएम ग्रुप आणि जाणता राजा ज्याच्या मागे उभं राहील त्याला सुद्धा गणरायाचे आशीर्वाद मिळो अशी मी गणरायाची प्रार्थना करतो. इलेक्शनचा स्टेज नाहीये, जेव्हा इलेक्शनचा स्टेज येईल तेव्हा आपण बोलत बसू. कोण कोणाच्या विरोधात राहील आज आम्ही सुद्धा एकत्र आहे. उद्या सांगता येत नाही कोण कोणाच्या विरोधात राहील. तर मात्र ठराविक लोकांच्या मदतीला जाणार आहे. मी काही ठिकाणी शब्द दिलेला आहे, तो शब्द त्यांनी पाळायचा आहे. आनंद शेठ पाळावा लागणार आहे का नाही, ते शब्द तुम्ही पाळायचे, आम्ही पण पाळणार आहे. कारण गणराया आपल्याला सुबुद्धी देणारी देवता आहे. असं काय घडतं मला कळत नाही की आपण सर्व गुणगोविंद राहतो, शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्ष एकत्र राहतो. इलेक्शन आलं का तो हा झेंडा तो झेंडा, हा पक्ष तो पक्ष. ही काय चाललंय हे कळत नाही. हा ही भाषा बोलतो, ती भाषा बोलतो, काय असं करावं मला कळत नाही. हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला मन लागतं आणि ते मन ह्या मंडळाचं आहे. त्या मोठ्या मनाला तुम्हाला मला बोलवलंय. मी तर काही रुपया देत नाही खरं, पण मग मी ज्येष्ठ झालो भाऊ, मी काय म्हातारा बितारा नाही झालो, मी ज्येष्ठ आहे. आणि आमच्या ज्येष्ठात मी वारंवार सांगतो, आम्ही बी चुकलं पिपलं तर माफी बी काही मागत नाही, आम्ही अजिबात मागणार नाही. कारण आम्ही ज्येष्ठ झालो. ज्येष्ठांचे सल्ले नुसते पाणी पावसाळा खाऊन काय म्हातारे आपण मोठं झालो का? पावसाळा खाऊन मोठे नाही झालो, आम्ही अनुभवाने मोठे झालोय. आणि आमच्या अनुभव मी तुम्हाला सांगत असतो की गणरायाची येतोची पूजा करीत असताना, त्याचे आशीर्वाद मागत असताना तुमच्याकडे जो येईल त्याचा आपण सन्मान करा. तो विद्यावा असेल, तो इच्छुक असेल की तो इच्छुक नसेल, त्यासाठी गणरायाला तुम्ही साकडं घाला की गणराया हे समृद्ध राज्य येऊ. नाशिक जिल्ह्यामध्ये हा वरुण राजा ज्या पद्धतीने तुम्हाला समृद्ध करतोय ते विघ्न टाळण्यासाठी तुझी शक्ती आम्हाला दे, तुमची ताकद आम्हाला दे. आमच्या सातपूर शहरामध्ये जातीवाद होणार नाही, आमच्या शहरामध्ये धर्मवाद होणार नाही, आमच्या शहरामध्ये झेंड्याचा वाद होणार नाही, आमच्या शहरामध्ये भोंग्याचा वाद होणार नाही. कोणी काढणार नाही बळत, कोणी घंट्याचा वाद उकरून काढणार नाही, कोणी भाषेचा वाद उकरून काढणार नाही, कोणी मतभेद करणार नाही. आम्ही सर्व गुन्हा गोविंदानं हे सातपूर शहर कायदा सुव्यवस्था पाळण्याबरोबरच एकतेचं प्रतीक आहे. आणि ते एकतेचं प्रतीक निर्माण करायचं असेल तर एकदा जोरदार टाळ्या इथून तर तिथपर्यंत मी अभिनंदन करेल या मंडळाचं की पाण्या पावसात काय होईना एक सिल्ले पिल्ले ज्याच्या बरोबर येतात ना, हे गणरायाचं स्वरूप आहे. ते स्वरूप सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले. चिंता करीत नाही मला भिजणार आहे का, जर व्हायरल तिकडे असेल तर आजपासून अख्खा व्हायरल निघून जाईल. आता एकच तुमच्या डोक्यात व्हायरल असं, तुमच्या डोक्यामध्ये छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचं थैमान तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. ते थैमानच तुम्ही बरोबर घेऊन पुढे चाललं पाहिजे, आधी गुच केलं पाहिजे, भाषण केलं पाहिजे. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आज आपल्या कॉलनीमध्ये सातपूरचा राजा भव्य आगमन झालेलं आहे. या कार्यक्रमाला खरं तर झालाय आणि पाऊस सुद्धा आलेला आहे. त्यामुळे मी या मित्रमंडळाला आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा व्यक्त करतो. असाच उत्सव साजरा करत राहू आणि आपला सण साजरा करत असताना आपण एकत्र येऊन धर्माचा विचाराचा आणि विचाराचं घेऊन आपण देवाणघेवाण करावी. राजा या गणरायाचा आगमन सोहळा अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय. दरवर्षी सुद्धा सगळ्यात मोठी या सातपूरची मिरवणूक आमचे नानाजी लोंढे असतील किंवा धीरजभाऊ शेळके असतील, राजाभाऊ असतील आणि त्यांच्या सगळ्या मंडळाच्या वतीनं हा गणरायाचा उत्सव या कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून सातत्याने अत्यंत सुंदर पद्धतीने आणि त्याचबरोबर पाऊस सुद्धा थांबलेला होता पण त्याला सुद्धा राहवलं नाही, तो सुद्धा आपल्या या ठिकाणी सहभागी झाल्या. माझ्याकडनं या मंडळाला आणि सर्व गणेश भक्तांच्या आगमनासाठी मिरवणुकीसाठी आलेले सर्व भक्तगणांचं
सातपूरचा माझ्या मित्र स्वागत करतो। आज या कार्यक्रमासाठी आपले प्रकाश भाऊ लोंढे, ते सर्वच महेश भाऊ सगळे इथे आले, सर्व माजी नगरसेवक सर्व इथे आले, त्यांचंही खूप खूप स्वागत करतो। आणि या मंडळातर्फे दरवर्षी चांगलं होत असतो आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल राजाभाऊ असतील, धीरज भाऊ शेळके असतील, दीपक नानाजी लोंढे असतील यांचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा। आणि आज सातपूरचा राजा म्हटलं तर मला वाटतं नाशिक मधला सगळ्यात मोठा मंडळ आपल्याकडे आहे आणि असं सातपूर आपल्या राजाकडनं मोठं होत राहो। निमित्ताने आज आपल्या सर्वांना गणपती बाप्पाने शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे आणि परत एकदा गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आपण उद्यापासून आपल्या विसर्जनापर्यंत विविध कार्यक्रमाचा उपक्रम देऊन इथे आपण साजरा करतात। या ज्या मंडळात जे 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 काम करतात त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी हे छान कार्यक्रम ठेवले त्याबद्दल आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। गणपती बाप्पा सर्व गणेश भक्तांना उद्यापासून गणेशोत्सव आपल्या सातपूरच्या राजाच्या माध्यमातून धीरज भाऊ शेळके आणि त्यांच्या सर्व टीमने उत्सव भरवला आहे। त्याला सर्वांनी आमदार श्रीमती हिरे आणि सर्व परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी प्रकाश भाऊ लोंढे, इंदुमावशी नागरे, निगळताई, नंदुशेठ, करण भाऊ गायकर सर्व इथे उपस्थित आहे। सातपूरचा राजा हा दरवर्षी जोरदार असं त्याचं स्वागत होत असतं आणि मोठी मिरवणूक आणि सुंदर असे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून होत असतात। पुनश्च एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय श्रीराम। आपल्या कॉलनीमध्ये जो काय उत्सव आहे दरवर्षी राहतो त्याच्या वर्षी पावसाळ्यात नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर।